सतनमो आदेश गुरुजी को आदेश। एकंदरीत बहुदिवसानंतर आपला संवाद होतो आहे आणि या संवादामध्ये आजचा विषय जो होता तो अतिशय सुंदर आणि महत्त्वाचा होता। अनेक दिवस झाले मला काही मेसेजेस येतात आहे आणि त्याच्यामध्ये काही लोक एकंदरीत संपूर्ण विश्वामधल्या नाथ संप्रदायाच्या काही चालीरीतींच्या बाबतीत बोलताना दिसतात आणि त्या चालीरीतींच्या बाबतीत बोलत असताना काही महानुभावांचा आक्षेप हा गुरु गोरक्षनाथांवर राहतो। म्हणून कदाचित हा लाईव्ह मला करावासा वाटला आणि तो महत्त्वाचा पण आहे आणि तो संवाद सर्वांनी ऐकावा। नाथ संप्रदाय जर म्हटलं तर या नाथ संप्रदायाची स्थापना ही नाथ या शब्दापासूनच झालेली आहे। नवे कदाचित भगवान गुरु आदिनाथांपासून सर्वप्रथम उपदेश प्रवेशित होऊन हा शिक्षा मार्ग पुढे चालत गेल्यामुळे याला नाथ संप्रदाय असं नाव मिळालं। म्हणूनच या नाथ संप्रदायामध्ये जेवढे काही योगी किंवा सिद्ध समाविष्ट झालेत त्यांना सर्वांना नाथ ही उपाधी लागली। अत्यंत सुंदर पद्धतीने समजून घ्यायचं जर असेल तर भगवान शंकरांनी जेव्हा प्रथम उपदेश नाथ संप्रदायामध्ये दिला त्यावेळेस त्यांना सुद्धा आदिनाथ हे नाव धारण करावं लागलं। त्यानंतर माता पार्वतीने शक्तीच्या कर्णकुहरी हा ज्ञानेश्वरीचं प्रमाण पाहिलं किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले, त्यामुळे पार्वती उमा जिला आपण आई साहेब म्हणतो त्यांनी सुद्धा जेव्हा हा उपदेश भगवान गुरु आदिनाथांकडून ऐकून घेतला त्यावेळेस त्यांना सुद्धा उदयनाथ पार्वती असं नाव धारण करावं लागलं किंवा नाव धारण केलं गेलं। तदनंतर हा उपदेश दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी महाराजांकडे आला, त्यांच्या नावाच्या पाठीमागे नाथ ही उपाधी धारणा झाली। त्यानंतर बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरक्षनाथ महाराज यांच्याकडे हा उपदेश आला आणि यांना या संप्रदायाच्या उपदेशाचं या संप्रदायाच्या संपूर्ण तत्वज्ञानाचा प्रथम उपदेशक प्रमुख उपदेशक मानलं जातं। आणि हे तर सर्व विदित आहे, म्हणजे अगदी स्कंद पुराणापासून तर गर्ग ऋषींनी सांगितलेल्या प्रमाणांपर्यंत भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज हे प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे। त्यांना विनाकारण महत्त्व दिले जात आहे हे बोलणं फार चुकीचं आहे। आणि एकंदरीत आपण सुद्धा स्पर्धा का करावी मला हेच कळत नाही। आता याला समजून सांगायची भूमिका कशी होती तर प्रत्येक संप्रदाय जेव्हा कधी अवतरित होतो, जेव्हा कधी प्रसारित होतो, जेव्हा कधी त्याचं तत्वज्ञान जनसामान्यांपर्यंत पोहोचायचं असतं त्यावेळेस त्याचा उगम व्हायला पाहिजे। तो उगम होताना तो उगम कुठल्या तरी एका अवतारी पुरुषांपासूनच होतो। नाही कळलं समजून सांगतो। जसं वारकरी संप्रदायाचं उदाहरण घेतलं, जरी तो नाथ संप्रदायाची शाखा असेल तरी समजून घेण्यापुरतं हे उदाहरण आपल्याला फार कामात पडेल। वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा जरी ते तत्वज्ञान अनन्य असलं, नाथ संप्रदायाकडून आलं असलं तरी जेव्हा आम्ही वारकरी हा शब्द उच्चारतो, वारकरी ही संज्ञा उच्चारतो तेव्हा ज्ञानदेवे रचिला पाया, म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये सर्वप्रथम उपदेश जर कोणी जनसामान्यांपर्यंत पोहोचवला असेल, माध्यम झाले असतील तर ते ज्ञानोबाराय महाराज, बरोबर आहे। रामानंदी संप्रदायामध्ये जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज यांनी त्याची नीव ठेवली। अगदी वल्लभाचार्य संप्रदायामध्ये सुद्धा भगवान गुरु वल्लभाचार्यांनी त्या संप्रदायाची नीव ठेवली। अगदीच दशनामी आखाड्यांची सुद्धा जेव्हा संस्थापना झाली त्यावेळेस जगद्गुरु शंकराचार्यांनाच या दशनामी आखाड्यांचा एक प्रकारे प्रमुख मानलं जातं। अगदी तसंच नाथ संप्रदायामध्ये सुद्धा या संपूर्ण अनादि तत्वज्ञानाचे द्योतक म्हणून श्री गुरु गोरक्षनाथ महाराजांना प्रमुख मानलं जातं। गुरु गोरक्षनाथ महाराज हे प्रत्यक्ष शंकराचे अवतार आहेत। प्रत्यक्ष भगवान आदिनाथांनीच तो अवतार घेतला असल्यामुळे आजही संपूर्ण भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वामध्ये तुम्हाला नवनाथांचे नावं येत असतील नसतील, त्या नवनाथांच्या नावामध्ये फरक प्रांतानुसार असेल नसेल, परंतु गोरक्षनाथांचं आणि गुरु मत्स्यनाथांचं नाव माहीत नाही असं एकही शहर संपूर्ण भारतात मिळणार नाही बरं का। त्यामुळे जनसामान्यांमध्ये अगदी शेवटल्या व्यक्तींपर्यंत गुरु गोरक्षनाथ हे नाव अगदी रुळलेलं होतं आणि तेच
भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज हे नाथ संप्रदायाच्या या तत्वज्ञानाचे खरे द्योतक आहेत. आणि म्हणूनच आजही संपूर्ण नाथपीठांमध्ये, भारताच्या संपूर्ण नाथपीठांमध्ये नवनाथांची वेगळी आरती होतच नाही. आजही तिथे भगवान गुरु गोरक्षनाथ महाराजांचीच आरती होते. आणि गुरु गोरक्षनाथ महाराजांची आरती झाली याचाच अर्थ संपूर्ण नवनाथांचे स्मरण झालं, आदिनाथ गुरु शंकराचं सुद्धा स्मरण झालं, उदयनाथ पार्वती जगदंबेचं सुद्धा स्मरण झालं, असं अगदी लिखित आहे, विदित आहे. आणि नाथ संप्रदायाच्या एकंदरीत योग संप्रदायामध्ये, योग शिक्षणामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराजांचं कार्य हे अगदी सर्वच इतिहासकारांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे हे जे काही प्रश्न येतात हे अगदी मूर्खपणाचे प्रश्न आहे की तुम्ही गोरक्षनाथांना प्रमोट करता आणि इतर नाथांना प्रमोट करत नाही. हा राजकारणाचा भाग इथे आणू नये बरं का. कोणाला तरी प्रमोट केलं म्हणजे कोणीतरी खाली होतं. हे नवनाथ आणि 84 सिद्ध आहेत बरं का. हे नवनाथ आणि 84 सिद्ध आहे. हे 93 सुद्धा एकाच तत्वापासून बनले आणि ते तत्व म्हणजे गुरुतत्व आहे. आलं का लक्षात. त्यामुळे गोरक्षनाथांना प्रमोट करतोय आणि दुसऱ्या कोणाला आपण प्रमोट करत नाही असं नाही. उलट या 93च्या 93 नाथांचं प्रतिनिधित्व आम्ही भगवान आदिनाथ शंकरामध्ये पाहावं. आदिनाथ शंकरांचं तत्व आम्ही गुरु गोरक्षनाथांमध्ये पाहावं. विनाकारण तार्किकदृष्ट्या या सगळ्या गोष्टींमध्ये पडून आपणही वादात राहू नये आणि दुसऱ्यांनाही वादात टाकू नये. आपण या संप्रदायामध्ये कशासाठी आलेलो आहे हे पाहावं. आपण आपलं नामस्मरण करावं, आपण आपली भक्ती करावी. आणि हो, थोरा मोठ्यांसोबत बसा, साधूंसोबत बसा, सांसारिक दीक्षा घेतलेल्या लोकांसोबत बसाल तर थोडं बहुत कन्फ्युजन आहे. परंतु आखाड्याच्या लोकांसोबत जर बसलं तर ते तुम्हाला खरंच उपदेश देतील, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील की का बरं गोरक्षनाथ महाराजांना आम्ही सर्वश्रेष्ठ मानतो किंवा आद्य मानतो. आणि गोरक्षनाथ महाराजांचं पूजन केल्यानंतर, त्यांचं नामस्मरण केल्यानंतर त्यात सर्व नाथांचं स्मरण आलेलं आहे. त्यात कोणाला खाली जायची गरज नाही आणि कोणाला वर यायची गरज नाही. सर्वात महत्त्वाचं की अखंड शाबरी तंत्रामध्ये, अखंड शाबरी मंत्रांच्या संग्रहामध्ये जवळपास 4,500 मंत्र आहेत. आणि या शाबरी मंत्रांमध्ये सुद्धा सर्वोच्च शाबरी मंत्र जो आहे तो सुद्धा भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज आणि आदिनाथ महाराजांच्या संयुक्तिक उच्चारानेच तयार होतो. कारण गोरक्षनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आहे. म्हणूनच मी उदाहरण देताना म्हटलं की मधुराद्वैत संप्रदाय जो असेल महाराष्ट्रातला, त्या मधुराद्वैत संप्रदायाला ज्याप्रमाणे प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराजांनी स्थापित केलं असं आपण म्हणतो, अगदी त्याचप्रमाणे वल्लभाचार्यांच्या वल्लभ संप्रदायाला, निंबार्क परंपरेला त्यांनी सुरू केलं असं आपण म्हणतो. वारकरी संप्रदायाच्या एकंदरीत तत्वज्ञानाची सुरुवात ज्ञानदेवांनी केली म्हणून आपण ज्ञानदेवे रचिला पाया म्हणतो. अगदी तसंच नाथ संप्रदायामध्ये या नाथ संप्रदायाच्या सर्व तत्वज्ञानाचे आद्य प्रवर्तक भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज आहे. ते बाल स्वरूप आहेत. त्यांना कुठेही दाढी नाही किंवा ते अगदी पोक्त नाहीत. ते वयवर्षे 16 ते 12च्या दरम्यानाचं एक बालक म्हटलं जातं. त्याच्याही पाठीमागे कारण असं आहे की ते नित्य नूतन आणि नवीन आहे. ते सुकुमार आहेत. ते योग शरीर धारण केलेले आहेत. मग आता त्यांना बालस्वरूप का बरं म्हणावं. त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले ज्ञानेश्वरीचा 6वा अध्याय वाचून त्यात योगाच्या उच्च अवस्थेवर पोचलेल्या व्यक्तीचं शरीर कसं असतं याचं वर्णन जे ज्ञानोबांनी केलेलं ते पाहावं लागेल. आपण वाचणारही नाही, आपण ऐकूनही घेणार नाही आणि विनाकारण तर्क लावू. तर्क लावल्याने फायदा काहीच नसतो बरं का. तर्काने अर्थ कधीच निघत नाही. आपण भक्ती आणि प्रेमाकडे जावं. भक्ती आणि प्रेमामधूनच ज्ञानाचा जन्म होतो आणि त्यातूनच कर्म साफल्यता येते. त्यामुळे गुरु गोरक्षनाथ महाराज हे संपूर्ण नवनाथांचं, 84 सिद्धांचं, नवे नाथ संप्रदायाच्या अनन्य तत्वज्ञानाचं एक प्रतीक आहेत. त्यामुळे त्यांचं स्मरण केल्यावर सगळ्या नाथांचं स्मरण होतं. आणि आपल्याला वैयक्तिक इष्ट एखादे नाथ असतील, जालिंदरनाथ बाबा असतील, कानिफनाथ बाबा असतील, बडे गुरु दादा मत्स्यनाथजी महाराज असतील, त्यांचं पूजन आपण करावं ना, त्याला कोणी नकार दिलेला नाही. परंतु या सर्व नवनाथांचं स्मरण करत असताना वैश्विक स्तरावर या संप्रदायाची जी एक पठण भूमिका आहे, एक शिक्षा पद्धती आहे, तिला सुद्धा आपल्याला मान द्यावं लागेल की नाही.
कुळ परंपरा सुद्धा पाळावी लागेल की नाही, कुळाचे नियम सुद्धा पाळावे लागतील की नाही, आणि त्या नियमांचं पालन करताना विनाकारण वादाच्या विषयात न पडता भक्ती करावी, नामस्मरण करावं. आणि हो, खरंच सांगतो बरं का, तुम्ही गोरक्षनाथांचं नाव जरी घेतलं तरी कानिफ बाबांना कुठेही वाईट वाटत नाही, आणि दादागुरु मत्स्यनाथ महाराजांना उलट नवल वाटतं की माझ्या चेल्याचं नाव घेतलं चाललेलं आहे. हा नाथ संप्रदाय बरं का, फार महत्वाचं वाक्य सांगतोय, हा नाथ संप्रदाय आहे. इथे शिष्याचं कौतुक झालं तर गुरूंना वाईट वाटत नाही बरं का, आणि इथे गुरुबंधूचं कौतुक जर झालं तर गुरुबंधूंना वाईट वाटत नाही. त्यामुळे जेव्हा कधी आपण गोरक्षनाथांचं स्मरण कराल तेव्हा दादागुरु मत्स्यनाथजी महाराजांना नवल आणि कौतुक वाटेल की माझ्या शिष्याचं स्मरण सुरू आहे. आणि कानिफनाथ बाबा, जालंधरनाथजी महाराज, अडबंगनाथजी महाराज, चरपटीनाथजी महाराज, चौरंगीनाथजी महाराज, संतोषनाथजी महाराज, अचलअचंबेनाथजी महाराज, बंकनाथजी महाराज यांना सर्वांना नवल वाटेल की आमच्या ज्येष्ठ गुरुबंधूंचं, बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरखनाथजी महाराजांचं, ज्यांनी आम्हाला सर्वप्रथम उपदेशित केलं कुठे, अनुपानशिला त्र्यंबकेश्वर, त्यांचं नाव घेणं सुरू आहे. त्यांच्यात वाद नाहीत बरं का एकमेकांमध्ये. त्यामुळे तुम्ही अगदी आपली मानसिक कम्युनल बुद्धी न लावता, आपली सामूहिक समुदायातली बुद्धी न लावता नवनाथांच्या आणि 84 सिद्धांच्या बाबतीत विचार करताना समसमानतेचा विचार करावा बरं का. गोरक्षनाथांचं स्मरण झालं की त्यात नवनाथ आणि 84 अशा 93 सिद्धांचं स्मरण होत असतं. आपली वैयक्तिक धारणा, इष्टदेव, इष्टनाथ आपण पूजनीय ठेवावेच, त्यांना पूजू नये, त्यांचं नाव घेऊ नये असं जो सांगेल तो मूर्खच आहे असं समजावा. परंतु इथे कुठेही स्पर्धा नाही आणि कोणीही गोरक्षनाथ महाराजांना विनाकारण प्रमोट करून बाकी नाथांना दाबायचा प्रयत्न करत नाही. ही आपली कुत्सित आणि मूर्ख बुद्धी सोडून द्यावी. गोरक्ष बालम गुरुशिष्य पालम शेषाहिमालम शशिखंड भालम कालस्य कालम जितजन्मजालम वंदे जटालम जगदब्जनालम नम पार्वती पते हर हर महादेव. या संपूर्ण विश्वामध्ये जेव्हा जेव्हा गोरक्षनाथजी महाराजांचा उच्चार झालेला आहे, उल्लेख झालेला आहे, तेव्हा तेव्हा त्यांना भगवान आदिनाथ, भगवान शंकराचा प्रत्यक्ष अवतार म्हणूनच पूजले गेलेलं आहे. हे फक्त महाराष्ट्रातच नाही बरं का, अगदी गोरखटिल्ला, अफगाणिस्तान, तंजावर, मिसोपोटामिया, इजिप्तच्या भागांमधून जाऊन नेपाळपासून म्यानमार, ब्रह्मदेश, श्रीलंकेपासून तर भारतापर्यंत कॉमन आहे. हे कुठल्या एका राज्यापुरतं सीमित नाही बरं का. त्यांची सत्ता अनंत आहे आणि अनन्य आहे. आणि म्हणून आपल्याला पण नवल वाटेल की एक महाराष्ट्रीयन म्हणून काही लोक खंत व्यक्त जेव्हा करतात की गोरक्षनाथ महाराजांना विनाकारण महत्त्व देण्यात आलेलं आहे, आपल्याला नवल वाटेल ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा गोरक्षनाथ महाराजांचं कौतुक करत असताना त्यांना प्रत्यक्ष नाव न उच्चारता 2 विशिष्ट आणि अनन्य उपाधींवर विराजित केलं. या पहिले सुद्धा मी हे सांगितलंय. ज्ञानोबाराय महाराज म्हणतात, योगाब्जिनी सरोवरू विषय विध्वंसक वीरू. म्हणजे याचाच अर्थ ज्ञानेश्वर महाराजांना देखील माहिती आहे बरं का की नाथ संप्रदायामध्ये गोरक्षनाथ महाराजांचं स्थान किती आणि कसं आहे. आणि हे स्थान म्हणजे आपल्या सीट्स नाहीत बरं का, खाली वर उंच समतल. हे स्थान म्हणजे आत्मीय स्थान आहे. त्यामुळे याच्यात कोणी वर आहे आणि कोणी खाली आहे अशी बुद्धी लावायची खरंच गरज नाही. अनन्यपणे भक्ती करा, कुठलाही भेद करू नका, आणि निदान आपल्या आपल्यात भांडणं लावू नका बरं का. नाथजी गुरुजी को आदेश त्याच अधिकाराने आणि त्याच सौहार्दतेने आपल्या सर्वांशी हा संवाद करतो आहे. निदान आपल्या बुद्धीने देवतांमध्ये कम्पेअर करू नका. निदान आपल्या बुद्धीने देवतांमध्ये प्रादेशिक भांडणं आणू नका. निदान आपल्या बुद्धीने संप्रदायांमध्ये भाषिक भांडणं लावू नका. आणि आपण इथे आत्मज्ञानासाठी, आत्मोत्कर्षासाठी, कृपाप्रसादासाठी आलेलो आहे हे लक्षात ठेवून त्यांची कृपा अंगी आणा, त्यांची भक्ती करा. आणि खरं सांगतो, गोरक्षनाथ जरी आले तरी ते सगळ्या बाकीच्या सिद्धांना बोलून घेतील, आणि कानिफनाथ दादा जरी आले तरी ते बाकीच्या सर्वांना बोलून घेतील, काही काळजी नाही. त्यांच्यात कुठेही भांडणं नाही. आणि आपली ही भांडणाची वृत्ती, आपली ही तर्काची बुद्धी, आपली ही तुलनेची बुद्धी
कुठेतरी नाथांच्या चरणी समर्पित करून नतमस्तक व्हावं आणि आनंद साजरा करावा. आगे आगे गोरख जागे, आणि त्याचं पूर्ण असं वाक्य होतं, आगे आगे गोरख जागे, पाछे पाछे सद्गुरू राखे. म्हणून सद्गुरू करावा. सद्गुरू केला की तो असं ही डोक्यातली सगळी कळमट काढून टाकतो बरं का. आपल्याला शांत करतो. आणि म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी सुद्धा इतक्या उच्च स्थानावर असताना, प्रत्यक्ष शंकराचा अवतार असताना देखील मच्छिंद्रनाथ महाराजांना गुरु केलं बरं का. म्हणून त्यांना म्हणतात गोरक्ष बालम गुरु शिष्य पालम. स्वतः गुरु असून देखील सुद्धा दुसऱ्यांचं शिष्यत्व स्वीकारलं. हा नाथ संप्रदाय आहे बरं का. हा मनमुखी नाही, गुरुमुखी आहे. म्हणून संतांच्या संगतीत राहा, साधूंच्या संगतीत राहा, नवीन नवीन गोष्टी शिकून घ्या आणि अशा वादाच्या गोष्टींपासून वेगळे राहा. स्वतःचा उत्कर्ष करून घ्या बरं का. इथे अध्यात्मासाठी या, इथे प्रेमासाठी या, इथे ज्ञानासाठी या, इथे कृपेसाठी या. नाथजींकडे प्रेमाचा अनन्य भंडार आहे बरं का. इथे दुःखाला स्थानच नाही महाराज. आणि गोरक्षनाथ महाराज असतील, ज्ञाननाथजी महाराज असतील, एकनाथजी महाराज असतील, समर्थ स्वामी रामदासजी महाराज असतील, जगद्गुरु तुकारामजी महाराज असतील, कबीरजी महाराज असतील, या सर्वांमध्ये तेच गुरुतत्व आहे, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. त्यामुळे जेवढे काही सिद्ध असतील त्या सगळ्या सिद्धांचे गुरु भगवान गुरु शंकरच आहे. आणि वही शंकर गोरक्ष नाम से स्थापित है, याद रखना. आणि म्हणून भक्ती करा, प्रेम करा आणि अनन्य आनंद साजरा करा. सरते शेवटी सिद्ध सद्गुरु शांतीनाथजी विजय तीर्थराम. माझे सद्गुरु तुम्हा सर्वांचं भलं करो. नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आणि अजूनही काही प्रश्न असतील तर आपण यावर बोलू. गुरु गोरक्षनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक आणि प्रचारक आहेत. त्यामुळे त्यांना कोणीही प्रमोट केले जात नाही. त्यांचं स्थान हे सर्वोच्च स्थान आहे आणि ते सर्वोच्च असल्यामुळे सर्व नाथ त्यांमध्ये समाविष्ट आहे आणि इतर सर्व नाथांमध्ये ते समाविष्ट आहेत, नाही का. गुरु गोरखनाथजी भली करे. नाथजी गुरुजी को आदेश.